आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे जोडल्या गेलेल्या आहेत। गोरेताई, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। आज खरं तर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला द्याव्याशा वाटतायत, मात्र पुण्यामध्ये जो प्रकार घडतोय तो अतिशय निंदनीय आहे। जागतिक महिला दिन साजरा होत असताना पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये एक तरुण गाडीतून उतरतो, अश्लील चाळे करतो आणि त्याला कुणाचाही धाक नाहीये, गाडीमध्ये बसतो, निघून जातो। तुमची पहिली प्रतिक्रिया? तुम्ही जी मला माहिती बघितली आणि सांगितली ती मी पाहते, अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार आहे आणि सीसीटीव्ही मध्येही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। तुमच्याकडे फुटेज आहे, तर ताबडतोबच पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस यांनी हे पाहिलं असेल आणि मी स्वतः त्यांच्याशी बोलते। आज महिला दिन आहे, पण 365 दिन एकमान्य लोकांनी किमान काही नियम पाळावेत, वागावेत, सदाचाराने वर्तन करावं ही अपेक्षा काही चुकीची नाहीये। परंतु हा जो संपूर्ण दबंगपणा येतो आपण हे देखील पाहिलं आणि मग हेच अशा पद्धतीचे कृत्य करणारे समाजकंटक मी तसं म्हणेन, हे नंतर जाऊन कुठेतरी अपघात करतात आणि पळून जात असतात। त्यामुळे तो बहुतेक नशेमध्ये आणखीन ड्रग्सच्या सुद्धा सेवन केलेलं असावं। तुम्ही ज्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं। आणि महिला दिनाच्या दिवशी तर असं कृत्य केलेलं आहे आणि त्याची त्याला काही लाज सुद्धा वाटत नाहीये। त्याच्यामुळे मला वाटतं की असे थोडे जरी कुठल्या नशेच्या आहारी असणारे असतील लोक, तर मी सातत्याने सांगितलेले की मुंबईत जशी रात्रीच्या वेळेला दारू प्यायली असेल तर तपासणी होते, तसं सगळीकडे तर दिवसा सुद्धा तपासण्याची वेळ आली का काय असं वाटतंय। पण पोलीस त्याची योग्य ती दखल घेतील। पण खरा प्रश्न असा आहे आणि TV9 हे समोर आणलं, फार चांगलं केलं की तुम्ही समोर आणलं नसतं तरी पोलिसांच्या दृष्टीला पडलं तर ते करणार ना काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे त्याला वाचा फोडली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि मी स्वतः लक्ष घालते या विषयात। गोरेताई, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात जो कायदा आहे तो आणखी करण्याची गरज या निमित्तानं वाटते का? ड्रंक अँड ड्राईव्हच्या कायद्याच्या बद्दल माझ्या समोर तो मसुदा नाहीये, पण मुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला शंभूराजे देसाई उत्पादन शुल्क मंत्री होते त्यावेळेला त्यांनी प्रत्येक हॉटेल्सच्या पबमध्ये त्यांनी सीसीटीव्ही लावण्याच्या संदर्भात सुद्धा प्रयत्न केले होते। आता त्याच्याबद्दल पुढे काय कार्यवाही झाली आहे ते नक्की पाहता येईल त्या सगळ्या कामाच्या बद्दल। पण दुसरं असं आहे की बरोबर जर का एक माणूस असेल आणि तो दारू प्यायलेला नाहीये आणि अशाला हा शेजारी बसला असेल माणूस आणि अशी कृत्य करत असतील, तर मग यावेळेला काय करायचं हा प्रश्न पोलिसांसमोर करायला येतो। परंतु पोलिसांकडचे जी मशीन्स असतात त्याच्यावरती बऱ्यापैकी लक्षात येतं या माणसाने असं केलेलं आहे। पण परदेशामध्ये 6-6 महिने लोकांचं लायसन्स जप्त होतं। अशा पद्धतीचं काही कडक कारवाई करून तो उपयोग होण्याबरोबर ठिकठिकाणी पोलीस जरी दिसले तरी ते होईल। दुसरं, या रिकाम्या रस्त्यावरती हा थांबलाय, हे सगळं करतोय, त्याला काही शुद्ध बुद्ध राहिलेलीच नाहीये। आणि मग अशा वेळेला मॉब जर का हातात घेतला आणि तर मग आपण म्हणतो लोकांनी कायदा हातात घेतला। त्याच्यामुळे आता पूर्वी खरं मेट्रोनी वॉर्डन नेमलेले आहेत प्रत्येक ठिकाणी की जे वाहतुकीचं हे करतात, त्यांना पण विचारणा केली पाहिजे की हे जे सगळं त्याचं वर्तन आहे त्याच्यावरती त्यांनी स्वतःहून दखल घ्यायला पाहिजे होती। आणि म्हणून मला असं वाटतं महानगरपालिकाही दखल घेईल। त्या कायद्याच्या संदर्भात अधिवेशन चालू आहे, मी परत तो स्वतः कायदा एकदा मागवून घेते आणि त्याच्यात तुमच्याकडे काही सूचना आल्या जनतेकडून की या कायद्यात अशा दुरुस्त्या कराव्यात तर तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही नक्की शासनाकडे तो घेऊन जाऊ। गोरेजी, बेदरकारपणे गाडी चालवणं, त्याच्यानंतर महिलांवरचे अत्याचार या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतीये। सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे तुम्ही हा मुद्दा मांडणार का? तुम्हाला कल्पना आहे की नाही, तुम्ही आमचं अधिवेशन बघावं अशी माझी तुम्हाला विनंती राहील। काल विधानसभा आणि परिषदेमध्ये जो 3 तास स्वतः तिथे सगळ्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मी स्वतः 20-25 मिनिटं अनेक सूचना दिल्या, स्वतः त्या एकनाथजी शिंदे यांनी त्या ऐकल्या, पंकजा मुंडेंनी अतिशय समर्पक त्याला उत्तर दिलं परिषदेमध्ये। पण त्या बातम्या दाखवायला वेळ नसेल मिळत एखाद्या वेळेस काही कारणामुळे, पण ते तुम्ही त्यातलं दाखवा की किती गांभीर्याने चर्चा विधानसभा आणि परिषद दोन्हीकडे झाली। विधानसभेमध्ये आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं, तिथल्या महिला आमदारांनी मांडलं। इनफॅक्ट कालचा दिवस पूर्णपणे महिला प्रश्नासाठी तो एक ठराव घेऊन, असा ठराव विधानसभा आणि परिषदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन BSc घेतला होता। तर काय होतं की तुमच्यावरती जी प्रेशर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या बातम्या दाखवल्या जातात, त्याची लाईव्ह लिंक असते। परंतु काही गडबड झाली, पायऱ्यांवरती निदर्शनं झाली तर जशा बातम्या आपण दाखवता ते तुमचं कर्तव्यच आहे। परंतु ह्या ज्या बातम्या आहेत ते सुद्धा तुम्हाला फावल्या वेळामध्ये आता दाखवल्यात लोकांना, तर आमदार अनेक जण चांगलं काम करतायत, महिला आमदार चांगलं काम करतायत, सरकारची इच्छा आहे, नियत आहे, ही सगळी माहिती पोहोचली तर लोकांवरती वचक राहायला तुमची सुद्धा मदत होईल असं मला वाटतं।
ठीक आहे, कामं तर चांगल्या पद्धतीने होत आहेत, मात्र जर ठोस उपाययोजना या संदर्भात जर केल्या गेल्या तर कदाचित असे प्रकार घडणार नाहीत ही अपेक्षा आम्ही बाळगतो. धन्यवाद नीलम गोरेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी.